आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16 वर। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकाच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश। सोलापुरात बांधकाम कामगाराचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र वापरून 2 लाखांची फसवणूक। एकूण 17 प्रकरणांमध्ये बनावटगिरी करत फसवणूक। 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। निलेश घायवळचे नातेवाईकही आता पोलिसांच्या रडारवर। घायवळच्या सर्व नातेवाईकांच्या घराची पोलीस तपासणी करणार। पुणे पोलिसांची 2 पथकं अहिल्यानगरला रवाना। मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एमएवाडीएवर 14,000 झोपड्यांची जबाबदारी। पुनर्विकासासाठी तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून 4 कंपन्यांनी निविदा सादर केल्या। चंद्रपूर परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह 3ऱ्या दिवशीही शवगृहातच। भद्रावती तहसील कार्यालयात परमेश्वर मेश्राम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा निर्धार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती पिकांसह जिल्हा परिषदेच्या शाळांनाही अतिवृष्टीचा फटका। पावसामुळे जिल्ह्यातील 326 शाळांची पडझड। शाळांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 8 कोटी 68 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर। अहिल्यानगरमध्ये उद्या ओवेसींची सभा होणार। राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार। 29 तारखेच्या दगडफेकीच्या घटनेनंतर ओवेसी काय बोलणार याकडे लक्ष। नवी मुंबईतील रबाळे अपघात आणि अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामीन अर्ज फेटाळला। खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज बेलापूर न्यायालयाने फेटाळला। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, गोंदिया, नांदेड, जालना, पंढरपूरमध्ये सेनेचं आंदोलन। हेक्टरी 50,000 अनुदान देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची मागणी। झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत काम केलेल्या प्रियांशूची हत्या। दारूच्या नशेत मित्रानंच हत्या केल्याची माहिती। नागपूरच्या झरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना। गुगल पे, फोन पे, पेटीएम मधून पेमेंट करण्यासाठी आता पिन नंबर टाकायची गरज नाही। फेशियल रिकग्निशन किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करता येणार। ही सुविधा 8 ऑक्टोबर पासून लागू होण्याची शक्यता। ऐन हंगामात पुरवठा घटल्याने मुंबईत मासळीच्या दरात वाढ। पापलेट, हलवा, सुरमईच्या किमतीमध्ये दुपटीने वाढ। मच्छीमारांच्या चिंतेत वाढ। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटींचा निधी। एसटीतील 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। नवी मुंबई विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण होणार। सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारकडून मंजुरी। पोलीस ठाण्यासाठी विविध संवर्गातील एकूण 108 पदं भरण्यात येणार। नाशिकच्या येवल्यातील ताजपार्क भागात पाईपलाईन लीक झाल्यानंतरचा खड्डा भरला नसल्याने दूषित पाण्याचा पुरवठा। नागरिकांच्या नळांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने पालिकेवर संताप। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग 3ऱ्या दिवशी विक्रमी वाढ। सोन्याच्या दरात तब्बल 2,000ची तर चांदीच्याही दरात 2,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,24,100 रुपयांवर तर चांदीचा दर जीएसटीसह 1,56,000 वर।